नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तुम्ही घरी बसून तुमचं जो बँक अकाउंट आहे तर बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक कशा पद्धतीने करू शकतात। त्याचबरोबर तुमचं जरी आधार कार्ड दुसऱ्या बँक अकाउंटसोबत लिंक आहे आणि तुम्हाला आता बँक अकाउंट चेंज करायचं आहे तर त्या बँक अकाउंटसोबत तुम्ही घरी बसून आधार कार्ड कशा पद्धतीने लिंक करू शकतात तेच या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचे जे पेमेंट आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना, पीएम किसानचे नमो शेतकरीचे, त्याचबरोबर अनेक अशा पेन्शन योजना आहेत। त्या पेन्शन योजनेचे पैसे हे तुम्हाला डायरेक्टली डीबीटीच्या मार्फत म्हणजे तुमच्या आधार कार्ड नंबरवर तुमच्या अकाउंटवर येत असतात। म्हणून तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता अकाउंट नंबर लिंक आहे हे खूप महत्त्वाचं आहे। काही मित्रांचं जे अकाउंट आहे तर बंद अकाउंट सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक होऊन जातो, त्यामुळे त्यांचे पैसे त्या बंद अकाउंटमध्ये जातात आणि नंतर त्यांना विथड्रॉ करायला प्रॉब्लेम येतो। त्यामुळे तुमचं जे ट्रान्झॅक्शनचं अकाउंट आहे, रेग्युलर अकाउंट आहे, त्या अकाउंटला तुम्ही घरी बसून कशा पद्धतीने आधार कार्ड लिंक करू शकतात तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, गुगल क्रोमवर यायचं आहे। तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आले तरी चालेल। त्यात तुम्हाला NPCI असं सर्च करायचं आहे। गुगल क्रोममध्ये आल्यानंतर NPCI सर्च केल्यानंतर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची वेबसाईट उघडेल। या वेबसाईटच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि वेबसाईटमध्ये तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल हा जो ऑप्शन आहे तर हा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। भारत आधार सीडिंग एनेबल म्हणजे BASE हा ऑप्शनवर क्लिक केला। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता जो मेन आधार लिंकिंगचा टॅब आहे तर तो टॅब उघडेल, ज्यात तुम्हाला दिसेल की आधार सीडिंग आणि डिसीडिंग असे ऑप्शन दिसतील। त्यानंतर आधार मॅपिंग हिस्ट्री जरी तुम्हाला चेक करायचं आहे आता तुमचा आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंट सोबत लिंक आहे तर तुम्ही इथं आधार मॅपिंग हिस्ट्रीवर क्लिक करून ते चेक करू शकता। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला आता जरी तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत चेंज करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधार सीडिंग आणि डिसीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो रिक्वेस्ट ऑफ आधार सीडिंग आणि डिसीडिंगचा फॉर्म आहे तो उघडेल। यात तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार यामध्ये तुम्हाला सीडिंग सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट युअर बँक म्हणजे तुम्हाला कोणत्या बँकला ते लिंक करायचं ते बँक तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सीडिंग टाईप मध्ये काय करायचं आहे, तुमचं जरी फ्रेश सीडिंग असेल म्हणजे फ्रेश लिंकिंग असेल, नवीन लिंकिंग असेल तर फ्रेश सीडिंग करा। आणि तुम्हाला जरी त्याच बँक सेम बँक नेम मध्ये दुसऱ्या ब्रँचचं अकाउंट लिंक करायचं आहे तर सेम बँक विथ अनदर अकाउंट हा ऑप्शन 2 नंबरचा चूज करा। त्यानंतर तुम्हाला जर स्टेट बँक मधून सेंट्रल बँकचं अकाउंट हे लिंक करायचं आहे आधार कार्ड सोबत तर तुम्हाला इथं दिसेल की फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, तो 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। मित्रांनो, चला तर मी आता हा तपशील भरून घेतो। त्यानंतर खाली तुम्हाला अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबरचा तपशील येईल, तो तपशील तुम्ही पूर्ण भरून घ्या। त्यानंतर इथं अकाउंट नंबर टाकल्यानंतर या टिक बॉक्सवर क्लिक करा। त्यानंतर खाली कॅप्चा टाका आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा। मित्रांनो, सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे। OTP सबमिट केल्यानंतर कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तर ते काय म्हणते बघा, युअर आधार नंबर इज करंटली मॅपेड विथ XYZ बँक। त्यानंतर तुम्हाला या बँकसाठी हा आधार कार्ड क्रमांक लिंक करायचा आहे का, त्यासाठी प्रोसीड करायची का, तर कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। तर कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड सक्सेसफुली अपडेट झालंय। काही तासांनी किंवा काही मिनिटांनी तुमचं जे लिंकिंग स्टेटस आहे तर ते अपडेट होऊन जाईल। मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचं आधार कार्ड तुमच्या ओरिजिनल अकाउंट सोबत लिंक करू शकतात किंवा तुमच्या जरी मल्टिपल अकाउंट असतील त्याच्यापैकी एक अकाउंट मधला तुम्हाला लिंक करायचं आहे तर ते तुम्ही घरी बसून चेंज करू शकतात। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा।